त्या 3 गोष्टी प्रत्येकाने जीवनशैली म्हणून स्वीकारली पाहिजे आणि त्या 3 गोष्टी कराव्यात म्हणजे तुम्हाला औषध घ्यायची वेळ येता कामा नये. फक्त 2 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्ही कधीच आजारी पडत नाही. एक तर स्वतः खानपान चांगलं ठेवा आणि दुसरं दिनचर्या. दिनचर्या म्हणजे तुम्ही रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. सगळे कार्यक्रम आपण आपले स्वतः करण्याचा प्रयत्न करा. आपल्या गावात आपल्या शेजारी पाजारी अबाव 82 अबाव 85 वयाची जी काही आमचे आजोबा आजी असतील एकदा जरूर त्यांना जाऊन भेटा. एक तर त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे, खूप तल्लख, त्यांची नजर चांगली आहे, त्यांचे दात चांगले आहेत, त्यांचे सगळे अवयव व्यवस्थित आहेत, केस चांगले आहेत आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत आपली स्वतःची कामं स्वतः करतात. त्याचं कारण असं होतं की त्या लोकांनी त्यांच्या सुरुवातीच्या तरुणपणापर्यंतच्या काळामध्ये घरचं शुद्ध खाल्लं. घरचं दूध, तूप, घरच्या शेतातली ज्वारी आणि त्यावेळेस एवढा खताचा आणि विषारी औषधाचा प्रयोग शेतीमध्ये केला जात नव्हता 40 वर्षाच्या अगोदर. अगदी त्या काळातली आमची महिला असेल तर घर सारवण्यापासून, विहिरीतलं पाणी काढण्यापासून, कपडे धुण्यापासून, शेतीच्या कामापर्यंत सगळे कामं आमच्या महिला करायच्या. त्यावेळेस काही घर कामाला बाया त्या काळात नव्हते. आणि तुम्ही पहा की ग्रामीण भागामध्ये 9 वाजता अख्खं गाव झोपलेलं सापडायचं. सकाळी 4 वाजता गाव जागी झालेलं असायचं. त्या लोकांची ती दिनचर्या, ते खानपानमुळं आज ते 90-95 वयामध्ये सुद्धा स्ट्रॉंग आहेत.